हाय गाईज, वेलकम टू मनात लहानपण. मी आहे जान्हवी. आणि मी आहे प्रवीण. सो जूनचा महिना चालू आहे आणि सगळ्यांचे स्कूल्स रिओपन होतात. तर ते बघत असताना मी बघितलं सगळे लोक स्टेटस वगैरे लावतात की त्यांच्या मुलांचं स्कूल रिओपन होते. आणि मग मला सुचलं की मी 5 वर्षापूर्वी होते स्कूलला. तू किती वर्षापूर्वी स्कूलला मी जवळपास आता आठवत नाही, पण 2016ला मी 10वीला होतो. म्हणजे एक 10-11 वर्ष झाली मी हायस्कूलला होतो. स्कूलला तसं विचार केला तर 15 नाही. ओके. ओके. 10 वर्षापूर्वी स्कूलला होता आणि मी 5 वर्षापूर्वी स्कूलला होते. आणि मी जस्ट याच्यासोबत डिस्कस करत होतो की स्कूल आता उद्या स्कूल चालू होणार आहे, तर त्याच्या आधी आपण काय काय तयारी करायचो. तर आता जे मी स्टेटस वगैरे आपण बघतो ना, त्याच्यामध्ये मी बघितलं की ते पहिला ते स्कूल रिओपनिंगला ते असं कार्डबोर्डचं असते वगैरे, तसं आमचे काही नव्हतं. काहीही नव्हतं तसं. म्हणजे थोडक्यात आजचा विषय आहे हा. शाळेचा पहिला दिवस. ओके, बोलतो आता. तर मी ते बघितलं की एकदम डेकोरेशन केलेलं असतंय आणि सगळे टीचर्स वगैरे असे मुलांना रिसीव्ह करायला उभे असतात. तसं आमच्या वेळी काही नव्हतं. ओके. मी काय 5 वर्षापूर्वी होतो, हा 10 वर्षापूर्वी होता. हा. तुमच्या वेळी कसं? आमच्या वेळेस म्हणजे आता मी नेहमी व्हिडिओमध्ये जसं बोलतो गाव शहर हे असणारच आहे इथून पुढे. माझी शाळा ग्रामीण भागात होती आणि याची शहरी भागात होती. तर त्यामधला बदल म्हणण्यापेक्षा मी माझं सांगतो की पहिला दिवस शाळेचा हा सुरुवात होते, आपल्याला लक्षात येतं की आपला पहिला वर्ग संपलाय. म्हणजे उदाहरणार्थ शाळा तर मी चौथीचं सांगेन, तिसरीला असतोय आणि तिसरी संपली आणि चौथीचं वर्ष चालू होतंय. तर आपला रिझल्ट लागतो साधारण 1 मेला रिझल्ट लागतो आपल्या मराठी शाळेचा. त्यानंतर आपल्याला कळतं की 15 जूनला शाळा चालू होते. आता तो फॉर्मॅट आत्ता चेंज झाला असेल कदाचित तारखांमधला. तर उत्सुकता नेहमीच असते, कारण की आम्हाला होमवर्क द्यायचे. म्हणजे होमवर्क हा शब्द आता मी बोलतोय, पण आम्हाला ते गृहपाठ हा शब्द आम्ही वापरायचो. गृहपाठ द्यायचे, त्याच्यामध्ये काय शुद्ध लेखन असेल, पाढे लिहिणं असतील, व्हॉट एव्हर जे मराठी असेल, हिंदी असेल, किंवा हिंदी सब्जेक्ट नव्हता, इंग्लिश असेल, वेगवेगळ्या सब्जेक्ट. तर ते तरी उत्सुकता असायची. हिंदी नव्हता, शाळेत नव्हता आम्हाला हिंदी सब्जेक्ट. हिंदी सब्जेक्ट मी 9वीला 8वीला आल्यानंतर आला तो. त्या 8वीला असताना सिलेक्ट करायचं हिंदी की संस्कृत? सिलेक्ट होय, दोन, संस्कृत आणि हिंदीमध्ये सिलेक्शन असते. तू काय घेतलं? मी हिंदी घेतला होता. आमच्या इथे हिंदी होता, कारण की आमच्या इथे कसं, मी शाहूवाडीमध्ये होतो शाळेला, हायस्कूलला, आणि मलकापूर म्हणजे आमच्या इथं शहर आहे. आणि आमच्या शाळेच्या संस्थेला हिंदी सब्जेक्टच होता, आम्हाला ऑप्शनच नव्हता संस्कृतचा. त्यामुळे मी शक्यतो हिंदी घेतला, नाही तर माझी संस्कृत मध्ये खूप इंटरेस्ट होता माझ्या. पण मी बोलत होतो शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता कशी. तर उत्सुकता नक्कीच असायची, अभ्यास कम्प्लीट करायची ही उत्सुकता असायची. सुरुवातीला ठरवलेलं असायचं की सगळा अभ्यास पूर्ण करायचा आणि क्रिकेट खेळायचं. क्रिकेटचं खूप फॅड होतं, क्रिकेट खेळायचं, वेगवेगळे गेम्स खेळायचे. त्यावेळेस उन्हाळी शिबिरांचं नवीन एक फॅड असायचं की उन्हाळी शिबिर करायचे. 10 दिवसांचा कुठला तरी एक प्रोग्राम असायचा, तो करायचा. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असायच्या, पण मी तर कधी त्या तशा ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला नाही. आम्ही आपलं घरी थांबून वेगवेगळ्या मित्रांसोबत मजा मस्ती करणं वगैरे असायचं. आणि मग शाळेचा पहिला दिवस हा 15 जून असायचा, ठरलेला असायचा. पहिल्या दिवशी जाणार तर मग नवीन कपडे वगैरे असायचे, शाळेकडूनच मिळालेले असायचे ते. आणि नवीन कपडे घालायचे, नवीन बॅग, नवीन कंपास पेटी, असे वेगवेगळे नवीन साहित्य ते घेऊन शाळेत जाण्याची जी उत्सुकता असायची ती म्हणजे छान वाटायचं. म्हणजे आता मला एवढं नीट आठवत नाही, कारण की आम्ही व्हिडिओचा टॉपिक पण असा ठरवून त्याच्यावरती विचार करून काहीतरी बोलायला बसलोच नाही. पण एक छान, म्हणजे मला एक पर्टिक्युलर असं आता सध्या आठवत नाही, आम्ही बोलता बोलता मला लक्षात येईल. तर आता जान्हवी तू सांग की तुझं कसं होतं. मग त्याच्याकडे माझा प्रश्न आहे, तुम्ही दरवर्षी नवीन कपडे घ्यायचा? दरवर्षी नवीन कंपास? दरवर्षी नाही, म्हणजे प्रत्येकाचा कंपास पेटीचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असायचा. पण कपडे शाळेला असताना, म्हणजे इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत तरी प्रत्येक वर्षी आम्हाला शाळेकडूनच मिळायचे. त्याचे काही ठराविक पैसे आम्ही भरायचो, ते घरचे भरायचे. मला त्यावेळेस काय माहिती नव्हतं, पण नवीन प्रत्येक वर्षी मिळायचे आम्हाला कपडे. मला तर कधी असं आठवत नाही की मी सुट्टीमध्ये अभ्यास केला. म्हणजे सुट्टीमध्ये काहीतरी होमवर्क दिलं किंवा वेकेशनचा होमवर्क दिला
रेड असतील पण मी कधी केला नाही. मी कधी केला नाही. शाळा चालू व्हायची तिथे एक एक्साइटमेंट असायची, मग शाळा चालू होणार आहे तर एक 10 दिवस आधी आपण ते नवीन टेक्स्ट बुक आणायचे आणि नवीन नोटबुक आणायचे. मग तेव्हा त्यावेळी जे ट्रेंडिंग असायचं मध्ये क्लासमेट्स होते, क्लासमेटचे नवीन कव्हर असायचे ते एकदम असे प्रिंटेड कव्हर, ते ब्राऊन कव्हर वगैरे आणायचं आणि ते कव्हर कापायचं, म्हणजे नवीन पुस्तकांचा वास यायचा ना, नवीन पुस्तकांचा वास. आणि त्यामध्ये त्या स्टेशनरी मध्ये जायला एवढी मजा यायची ना, की सगळं वेगवेगळ्या प्रकारचे ते असायचं. पुस्तकं तर दरवर्षी नवीन घेतच होतो. ते काय इंग्लिश मिडियम असल्यामुळं नंतर नंतर थोडं ते होतं की सगळ्यांकडे पुस्तकं असावी स्वतःची. जुनी पुस्तकं जनरली कोण वापरायचं नाही, दुसऱ्याची घेतलेली. म्हणजे आम्ही वापरले दुसऱ्याची घेऊन किंवा आदल्या वर्षीचे जे असायचे त्यांचे घेऊन, पण नंतर नंतर ते बंद झालं. असं का असतं माहित नाही, कारण आता इंग्लिश मिडियम मध्ये पुस्तकं शाळेत देतात आणि शाळेतल्या लोकांना त्या पुस्तकाची काही ठराविक अमाऊंट असते ती द्यावी लागते. म्हणजे पुस्तकं पण शाळाच देते इंग्लिश पण मिडियम. मी शाळेत होते आम्ही नवीन पुस्तकं घ्यायचे. मग ते आल्यावर आणि तेव्हा आपल्याकडे फोन नसायचा. म्हणजे आत्ताची जी शाळेतली मुलं आहेत त्यांच्याकडे फोन असतो आणि ते सुट्टीमध्ये पण त्यांच्या मित्रांशी कनेक्टेड असतात. मी जेव्हा शाळेत होते तर माझ्याकडे फोन एक आला 8वी 7वी पर्यंत, आणि तो फोन पण असं फुल टाइम माझ्याकडे नसायचा, तेवढं शाळेवरून आल्यावर 2-3 तास. तेव्हा सुट्टीमध्ये मित्रांशी कनेक्टेडच नसायचो आपण. म्हणजे 2 महिने सुट्टी आहे तर एकतर ते मित्र कुठे राहतात तेव्हा माहित नसायचं लहानपणी. म्हणजे एक 7वी पर्यंत माहित नसायचं ते कुठे राहतात. जरी जवळ राहत असते तर कुठं रस्त्यावर भेटले तरच, नाहीतर एकदम 2 महिन्याने गेल्यानंतर आपल्याला दिसायचं. आणि सगळ्यांमध्ये असे चेंज झालेले असायचे, दिसायला वेगळे झाले, केस मोठे झाले, कोणतं बारीक झाले, कोणतं जाड झाले, सगळे वेगळे दिसायचे. तसं मला वाटतं की ती एक्साइटमेंट असायची. सगळे कसे कोण कोण शाळा सोडून गेले, कोण कोण नवीन आले, आणि आपलं म्हणजे, आणि ते पण एक असायचं की आता शाळेत गेलं ती मैत्रीण आपल्याशी बोलेल का नाही, ती मैत्रीण बदलली असेल तर काय करायचं, ते पण असायचं. ते असं 2 महिने तो विचार झाला असायचा. बरोबर. आणि मग तेच सांगितलं, शाळेत आपलं फर्स्ट डे ला असं काही नसायचं की टीचर आले असे रिसिव्ह करायला, काय नसायचं. आमच्या पालक त्या गेटवर सोडून देताना आपला पण ते क्लास हुडकायचा आणि जायचं तिथं. मोस्टली आपण आधी जर त्या शाळेला असेल तर आपल्याला माहित असतं तो कुठला क्लास. ती पण एक एक्साइटमेंट असायची की आपला क्लास कुठल्या फ्लोअर वरती आहे, कोपऱ्यात आहे, त्या साईडला आहे, तो क्लास आपल्याला आवडलेला मागच्या वर्षी तोच आहे का, आणि क्लास टीचर कोण आहे, सगळी एक्साइटमेंट असायची. बरोबर. आता हे सगळं ज्यावेळी सांगते त्यावेळेस माझ्या पण लक्षात येते एक करून. फ्लोअर वगैरे बोलली, पण आमची शाळा एकाच फ्लोअरची होती आणि सगळे एकत्र क्लासेस वगैरे असायचे. आणि ती एक उत्सुकता असायची की आपल्याला वर्ग कोणता मिळतोय आणि आपल्याला बेंच कुठला मिळतोय, हे पण एक खूप एक्साइटमेंट असायची. पहिल्या दिवशी बेंच थोडे अस्ताव्यस्त असतात, स्वच्छता पण शक्यतो आम्हीच करायचो. म्हणजे गावाकडचे लोक जर का हा व्हिडिओ बघत असतील, जे कोण असतील, त्यांना माहिती आहे की शाळेतली सगळी स्वच्छता पण विद्यार्थीच करायचे. म्हणजे पहिल्या दिवशी शाळेला गेलास तर कोणीतरी असं मस्करीनं म्हणायचं की काय शाळा झाडायला गेलता काय. म्हणजे शाळा स्वच्छ करणं, शाळेतले बेंच पुसणं, फरशी पुसणं असेल किंवा बाकी चार्ट्स वगैरे नीट लावणं, भिंतीवरच्या जाळ्या काढणं, खिडक्या व्यवस्थित करणं, हे सगळं विद्यार्थ्यांचं काम असायचं. आणि ते आम्ही अगदी आनंदानं करायचो. म्हणजे तेव्हा काय आता पण वाटत नाही, पण तेव्हा आपल्याला असं शाळा म्हणजे आपलं एक घर असं वाटायचं. म्हणजे एक वेगळं विश्व असायचं. शाळा घरानंतर कुठल्या ठिकाण आपण जास्त वेळ असतो तर ते शाळा असायचं. त्यामुळे शाळेचा परिसर स्वच्छ करताना कुठलीही लाज नव्हती वाटत. आणि आता कम्पॅरेटिव्हली बघितलं तर आत्ताच्या ज्या शाळा आहेत, मराठी शाळा आता थोड्याफार कमी होतात, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण त्यातली त्यात गावाकडं अजूनही तशाच पद्धतीचं म्हणजे प्रकार आहे की शाळेतली मुलं शाळा स्वच्छता वगैरे करतात, ग्राउंडवरचे दगड वगैरे उचलतात, प्लास्टिक उचलतात वगैरे. तसं आता शहराकडं पाहायचं तर मग तसं पहिल्या दिवशी शाळेच्या त्यांना वेलकम केलं जातं. म्हणजे त्यांना खूप छान कसं वाटेल या सगळ्याची प्लॅनिंग, या सगळ्याचं नियोजन हे शाळा व्यवस्थापन वगैरे करतं. तर आमच्या शाळेत आम्हीच आमचं सगळं करायचो. म्हणजे आमच्यासाठीच आम्ही स्वतः वेलकम साठी स्वतः स्वच्छता करायचो, स्वतः फुलं आणायचो, फुलांचे गुच्छ बनवायचो. मग शिक्षक असायचे. आणि पहिल्या दिवशी शक्यतो काही जणांना ड्रेस मिळाले नसतील, काही जणांचा काही इश्यू असेल तर नवीन म्हणजे कपडे घालून आलेले असायचे, रंगीबेरंगी कपडे असायचे. आणि पहिल्या दिवशी एक इंट्रोडक्शन व्हायचं, कुठले शिक्षक असतील, कुठल्या विषयाला कुठल्या मॅडम असतील किंवा काय, ह्या सगळ्याची एक
उत्सुकता असायची पहिल्या दिवशीची. आणि हे जसं की म्हणाली की पुस्तकं नवीन मिळायची, ही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट होती वैयक्तिक माझ्यासाठी. कारण की माझं शालेय जीवन तसं इतकं म्हणजे चांगलं नव्हतं, कारण की मी शाळेलाच जात नव्हतो. म्हणजे मला शाळेची उत्सुकताच नसायची की मी शाळेत जाईन आणि खूप मजा मस्ती करेन किंवा शाळेत शिकेन काहीतरी. म्हणजे लिटरली मी शाळेतनं पळून जायचो आणि शाळेत थांबायचो नाही, मम्मी मारायची आणि शाळेला पाठवायची वगैरे अशा काही गोष्टी व्हायच्या. आणि म्हणजे नंतर तिसरीला मी दुसऱ्या शाळेत होतो, म्हणजे दुसऱ्या मामाच्या गावी होतो, कारण की मी शाळेला जात नव्हतो म्हणून मला तिकडं पाठवलेलं. पण मी तिथं पण काही शाळेला जाणं होत नव्हतं वगैरे. तिथे मला खूप कमी मार्क पडले. नंतर चौथीला इकडे शिफ्ट झालो आमच्या गावी. तर त्याच्यामध्ये मला शाळेची गोडी लागण्यामागचं एक कारण होतं की नवीन पुस्तकं, म्हणजे नवीन पुस्तकं मिळाल्यानंतर त्या पुस्तकांचं एक फिलिंग असतं, त्या पुस्तकांचा वास जसंही म्हणाले. तर ते अचानक चौथीत मला मराठी असेल किंवा इतिहास असेल, इतिहास चौथीला आम्हाला शिवाजी महाराजांचा होता, तिसरीला आदिमानवांचा इतिहास होता, मानवाची उत्क्रांती कुठून झाली, आणि ती उत्सुकता खूप होती. चौथीला शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पुस्तक बघितल्यानंतर वाटलं बाबा काहीतरी खूप इंटरेस्टिंग आहे, आणि पहिल्यापासूनच त्या इतिहासाची या गोष्टींची एक एक्साइटमेंट, आवड होती मला. मग त्यामुळे शाळेची आवड लागली, आणि पहिला दिवस हा माझा पुस्तकांपासून सुरू झाला, शाळेच्या पुस्तकांपासून. त्यामुळे मला जास्त त्या गोष्टीची एक्साइटमेंट वाटते. तर त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये इंग्लिश मीडियम मध्ये म्हणजे मला इतका अनुभव नाही, पण पुस्तकं वगैरे शाळेकडून मिळतात वगैरे या गोष्टी. सुट्टीत मी इकडे आलो होतो मामांच्याकडे, कळमवाडीमध्ये. आणि तिथं मामाचा मुलगा हा ह्याच्यात कॉन्व्हेंटमध्ये, सॉरी इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट वेगळा, इंग्लिश मिडियम मध्ये आहे तो. तर त्याच्यासोबत मी गेलतो पुस्तक आणायला. तेव्हा मला लक्षात आलं की शाळा पुस्तकं देते, शाळांना आपण फी पण देतो आणि पुस्तकांचे पैसे पण देतोय. थोडंसं मला थोडं वेगळा वाटला आणि थोडा वेगळा विषय आहे. पण असं एक आहे की खूप छान वाटतं, एक्साइटमेंट असते. आणि पण एक मात्र आहे की म्हणजे आता हे खूपच घिसापिट्टा काहीतरी बोलतोय असं वाटू शकते, की आधीच्या काळात म्हणण्यापेक्षा एक 10 वर्षापूर्वी जेव्हा मी शाळेला होतो, तेव्हाची जी एक्साइटमेंट होती विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमध्ये, जी एक्साइटमेंट होती शाळेबद्दलची, जो इनोसन्स होता, तो आत्ताच्या शाळांमध्ये राहिलेला नाही 100%. हे असं मला वाटतं 100%. कारण की त्यावेळेच एक असायचं की पालक आणि विद्यार्थी हे दोघं पण शाळेतल्या गुरुजी म्हणजे शिक्षकांप्रती प्रामाणिक असायचे. म्हणजे पालकाला पण माहित असायचं आणि मुलाला पण माहित असायचं की शिक्षक जे काय करणार आहे आपल्यासाठी, जे शिक्षक काळजी घेणार आहे, तर ते खूप जेन्युइन असते. असा एक विश्वास होता आधीच्या काळात, शिक्षकांच्या बद्दल आदर होता. तर तो आता राहिलेला नाही असं मला वाटतं. विद्यार्थ्यांच्या मध्ये असेल, पण पालकांच्या मध्ये शंका असते की तो खरंच आपल्या मुलांना व्यवस्थित ट्रीट करेल की नाही करेल वगैरे. असं थोडंफार आता बदल झालेत शाळांमध्ये. त्यामुळे पहिला दिवस आत्ताचा आणि आमच्या वेळेचा हा थोडाफार बदल आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये मगाशी जसं म्हणलं तसं अजून एक कारण आहे की आता मुलांकडे फोन आले, ते कॉन्स्टंटली कनेक्टेड असेल, मग त्यांना ते एक्साइटमेंटच नसतं की जाऊन आपण मित्राला भेटायचं आहे, तो मित्र कसा आहे. ऑलरेडी आपल्याला माहित असते सगळं कसे आहेत आणि कुठे गेले आणि काय केलं. आणि सुट्टीमध्ये अजून एक असायचं की आपल्याला माहिती आहे आता पहिल्या दिवशी आपण शाळेत जाणार, शाळेत गेल्यावर टीचर विचारणार काय काय केलं सुट्टीत, सगळ्यांना कुठं सांगावं. आपण ते मी तर असं पाठ करून जायचे, ते मी हे केलं, मी ते केलं, खोटं सांगायचं. मी टेबल्स केले, मी पाडे केले, मी ते कख लिहिलं, 12 कडे लिहिली, दाखव मला नसायचं नाही, वय विसरलं. असं असायचं की म्हणून आजकाल तर ते असं ते झाले की त्यांच्याकडे फोन आहे, इंस्टाग्राम वगैरे आहे. किती लहान लहान पोरं इंस्टाग्राम वरती आहे, त्यांना माहितच त्यांचे मित्र काय करतात. तिथे जाऊन ते काय बोलणार आहेत मित्रासोबत की तू काय करायच. एक्साइटमेंटच नाहीये. आणि शाळेमध्ये आताच्या शाळेमध्ये खरंच शाळा वाटत. म्हणजे आता मी ज्या शाळेत होते ती शाळा आता मी जरी बाहेर न बघितली की मला शाळा वाटत नाही की माझी शाळा. एवढं सगळं चेंज झाले तिथं. आणि टीचर्स वगैरे पण खूप चेंज झालेत. बरोबर. म्हणजे खूप सगळं असं आर्टिफिशियल वाटतं आणि सगळं असं मॉडर्निस्टिक वाटतं. मी जरी इंग्लिश मिडियमला असले तरी ती इंग्लिश मिडियम शाळा मला वाटत नव्हती. मी SSC बोर्डला होते, ते नॉर्मल शाळा होती. म्हणजे तसं असं काय नसतं. तो एक वेगळा टॉपिक आपण करूया. हा नाही, खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं बोलता बोलता मला एक आठवलं. आता रिसेंटली एक मोठी घटना घडली की नीटचा पेपर फोडला. तर
त्याच्यावरती जोक येतात, पण ते जोक सारखा विषय नाही राहिला, पण ते ह्युमर पद्धतीने हँडल करतात. मी सोशल मीडियावरती काहीतरी बघितलं होतं की आमच्या वेळेचे शिक्षक पेपर फोडत नव्हते, आमच्या वेळेचे शिक्षक आम्हाला फोडत होते. तर हा एक म्हणजे हा बदल आहे आत्ताचा की सॉरी बोल, बोल, बोल. मला एक आठवलं, हा, एका क्लास पण आपल्याला नसतात काय, हा. जी पोरं सुट्टीत अभ्यास करून आलेले हा, असतात. हा. सुट्टीत सगळ्या विषयाचे पहिले धडे, पहिली लेसन ते क्वेश्चन आन्सर करून यायचे, हा. ते तर शांतपणा करायचे. अरे काय सुट्टी तू अभ्यास करायला गेलतास का? हा, म्हणजे काही काही जण असतात जी खूपच अभ्यासू प्रवृत्तीचे असतात किंवा अभ्यासू असतात थोडक्यात, मग त्यांचं असतं ते एक प्रकारचं. आणि काही जण असं टवाळखोर असतात आणि काही जण चिल करतात. आणि म्हणजे समज मी बसले बेंचवर, त्या माझ्या साईडला पोरग्यानं अभ्यास करून आणला. तर त्याच्या वह्या नवीन वाटत नव्हते, कारण का ते अंडरलाईन वगैरे करून आणायचं किंवा ते आन्सर मार्क करून आणायचा. तर कसं बरोबर आहे, हे मी पण केलंय. आणि मी एक ऑब्झर्व केलंय गावाकडे की हुशार पोरांच्याकडे व्हाईटनर असायचा, आमच्याकडे व्हाईटनर नसायचा. मी एकदा एक्साइटमेंट म्हणून घेतला होता आणि मग नंतर मी यूज करायला लागलो, ते पण 8वी 10वी नंतर. व्हाईटनर म्हणजे काहीतरी असेल माझ्याकडे, पण असं कॉन्शियसली वापरलेलं आपलं व्हाईटनर खाडाखोड करायचं. आम्ही तर 2-4 रेषा मारून परत त्याच्या खाली तो शब्द लिहायचो किंवा त्याच्या समोर लिहायचो वगैरे, असं असायचं. आणि व्हाईटनर हा प्रकार म्हणजे काही अशा गोष्टी असतात ज्या रिव्होल्युशनरी वाटतात. आमच्या गावाकडे व्हाईटनर म्हणजे खूप काय काय, म्हणजे मला तर वाटायचं व्हाईटनर म्हणजे काय नवीनच आलंय. आणि ते व्हाईट म्हणजे केल्यानंतर त्याच्यावरती लिहायचं म्हणजे अगदी बालिशपणा वाटायचं, काय अर्थ नाही त्याला, असं वाटायचं. अशा बऱ्याच आठवणी आहेत. फर्स्ट डे म्हणजे मला तर 4थीतला आठवतंय, आम्ही 4थीला असताना आम्हाला बेंचेस नव्हते, पाट होते असे मोठे लाकडी पाट, म्हणजे अजूनही शाळांमध्ये असतील कदाचित, पाट असे असायचे आणि त्याच्यावरती बसायचं. मग ते सगळं स्वच्छ करून स्वतः बसायचं, एका मागोमाग एक बसायचं, बॅगा ठेवायच्या आणि कंप्लीट वर्गामध्ये पाठ असायचे, एका साईडला मुली एका साईडला मुलं. आणि हा पण आता बदललाय, म्हणजे आता मुलं कदाचित शाळांमध्ये नाही पण हायस्कूलमध्ये वगैरे एकत्र बसतात आजकाल, म्हणजे इंग्लिश मिडियम वगैरे मध्ये. पण आमच्यामध्ये आम्ही 10वी पर्यंत असताना किंवा किंबहुना आमच्या कॉलेजेसमध्ये पण मुलं मुली वेगवेगळे अजूनही बसतात. आता मुलं एकत्र बसणं मुलांसाठी चांगलं असते, म्हणजे टीचरसाठी धोकादायक असते. टीचर मुद्दामून मुलींना सेपरेट बसवतो. आधी शिक्षा असायची की मुलासोबत बसले, आधी आता मुलांमध्ये एक्साइटमेंट असते. बरोबर. तर शिक्षक मुद्दामून वेगळे करतात. पाऊस आलेला आहे, पावसाळा चालू झालाय बाय द वे. आज 22 जून आहे आणि कालपासून पाऊस चालू झालाय. आणि पावसाची पण एक आठवण आहे की शाळा चालू झाल्यानंतर 15 जूनला इतका भयंकर पाऊस असायचा, म्हणजे छत्री रेनकोट यासाठी घरच्यांशी रडून ते भांडून घ्यायला लागायचं, कारण की घरचे मला ती मोठी छत्री द्यायची लांबडी, त्याला खाली आकडा असायचा. मला ते अजिबात आवडत नव्हतं की ते शाळेत घेऊन जायचंय. मग ते सगळं घेऊन असं देऊन काय दिसणार नाही, 2 मिनिटात आपण संपू, आता हे लई वेळ झालं, 17 मिनिटं झाले. मग पावसाची एक आठवण असायची की पाऊस खूप असायचा आणि पावसासोबतच म्हणजे पाऊस पण पुढे ढकलला गेलाय आणि शाळेच्या चालू होण्याच्या तारखा पण त्यांच्या सोयीनुसार आत्ताच्या ह्याच्यानुसार बदलल्यात. तर पहिला दिवस हा इन जनरल शाळेतला सगळ्यांचाच वेगवेगळा असतो, आत्ताच्या मुलांचा वेगळा, आधीच्या मुलांचा वेगळा आहे. तर इन बिटवीन आमचे एक थॉट्स होते त्याबद्दलचे, म्हणजे मी मराठी शाळा आणि गावाकडे वगैरे आणि ही इंग्लिश मिडियम वगैरे. तर त्यामध्ये एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की म्हणजे आस्था, म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक शिक्षकांबद्दल आणि विद्यार्थ्यांमधली जी दरी म्हणता येईल किंवा त्यामध्ये एक बॉन्डिंग होतं. तर ते आधीच्या ह्याच्यामध्ये कसं आदरयुक्त भीती असायची शिक्षकांच्या बद्दलची, आणि आता शिक्षकांच्या बद्दल भीती आहे फक्त. म्हणजे आमच्या वेळी शिक्षकांना आम्ही घाबरायचो पण त्यांच्याबद्दल आदर पण असायचा. आत्ताची मुलं, आता या ऑन कॅमेरा बोलू नये, पण आत्ताची मुलं शिक्षकांना शिव्या देतात. आताच्या मुलं शिक्षकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात. हे पण आहे की इंस्टाग्रामवर फॉलो करतात. आम्ही कुठल्या तर गल्लीत एखादा शिक्षक आमचा दिसला तर 3 गल्ल्या सोडून तिसरीकडे पळून जायचो आम्ही आणि लपून बसायचो. एवढा एक भीती असायची शिक्षकांबद्दल शाळेच्या व्यतिरिक्त. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी बदलल्या, त्याच्यावरती आणखीन एपिसोड होऊ शकतात. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण एवढं सगळं ऐकलं, त्याच्यामध्ये तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा होता, तुमच्या शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आठवणी कशा होत्या, आणि आम्ही बोललो त्याच्यामधल्या आणखीन त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या युनिक गोष्टी तुम्ही शाळेत असताना केलेल्या आहेत त्या तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता किंवा आम्हाला DM करू शकता. आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे टॉपिक आम्ही मांडत असतोय, तर यामध्ये आम्ही आणखीन कुठल्या टॉपिकवर बोलू शकतोय आणि आपल्याशी संवाद साधत राहूच आम्ही, आणि त्याबद्दल बोलत राहू आपण, आणि एक विचारांची देवाणघेवाण नक्कीच करू. हे थोडं फॉर्मल होते, तर ठीक आहे, बाय बाय. अभ्यास करा.